हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे अष्टविनायक सेवाभावी संस्था व श्री गणेश जयंती व हरिनाम संकीर्तन सोहळा समिती यांच्या वतीनं हरिनाम सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गणेश जयंतीचं औचित्य साधून सदर हेरले भागातील सर्व गणेश भक्त व अष्टविनायक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हरिनाम संकीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर 2 दिवसीय सोहळ्यात अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। यावेळी माजी मंत्री व विद्यमान आमदार सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार प्रकाश आवळे, आमदार अमल महाडिक, विद्यमान आमदार अशोकरावजी माने यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी हरिभक्त परायण दिगंबर खोत महाराज, दीपक भोयटे महाराज, भगवंतराव चव्हाण महाराज व गोपाळ वास्कर महाराज यांच्या संकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सर्वच महाराजांनी मनुष्य जीवनात अध्यात्माला एक विशेष महत्त्व असून आज मंदिर बांधणं सोपं झालंय, परंतु मंदिराची निगराणी ठेवणं व त्याचं पावित्र्य जपणं कठीण झालंय। परिणामी सर्वच धर्मीयांनी मंदिराचं पावित्र्य राखावं व सर्व धर्म समभावाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणावी। आज इंटरनेटच्या जमान्यात मनुष्य घर बसल्या सर्वच ठिकाणचं दर्शन घेतोय, परिणामी त्या ठिकाणचं पावित्र्य राखण्यात मात्र असमर्थ ठरतोय। परिणामी सर्वांनी एकत्र येऊन हिंदू धर्म संस्कृती परंपरा टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहा असं आवाहन उपस्थित कीर्तनकारांनी केलं। सदर गणेश जयंती व हरिनाम सप्ताह संकीर्तन सोहळ्याची आज सांगता झाली। या सांगता समारंभासाठी हेरले गावातून वारकरी संप्रदाय व नागरिकांच्या वतीनं भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर दिंडी सोहळ्यामध्ये सादर केलेल्या धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी हेरलेसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सदर कीर्तन सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या। सदर 2 दिवस चाललेल्या कार्यक्रमामुळे हेरले परिसरातील वातावरण धार्मिक बनलं होतं। आज या कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद व गणेश जयंती सांस्कृतिक हॉलच्या उद्घाटन समारंभाने झाली। हेरले प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।